देखो बोले ज्ञानदेवे नामदेवे राजा राजाच होता. काही काही माणसं अशी होती महाराज, परीक्षा घेतल्याशिवाय कोणाला मानित नव्हते. परीक्षा घेतल्याशिवाय आपल्या बाया जर आता माठ घ्यायला गेल्या कुंभारदादाची, तर माठ घ्यायला आता उन्हाळ्यात थंड पाण्याची गरज असते. फ्रीज मधल्या पाण्यानं कशी बसते, तामकं बसते तमकं बसते, बाबा बेजार करते ते पाणी. मग माठातलं पाणी सात्विक आहे. तर आपल्या बायका कुंभारदादाची तर ज्यावेळेला माठ घेतात त्याला जे द्यायला ते घेत नाही, खडसून घेतात. टंग 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 वाजला पाहिजे. भनभन वाजलेलं काय, घरी नेणं पाणी टाकणं, नाही तर नाही फुटला तरी वरून टाकलेलं पाणी 10 मिनिटात गळून जाणं, असं घेत नाही. मग मातीचं गाडगं घेत असताना जर खडसून घेत असाल, बैल घेताना कसा घेत होते, पाय फिरून टाकणार, साळी कुठल्यावानी अवताल धरायचा ना, असा पाऊल फिरून टाकी की कापसाच्या मुंडक्यावच. असा बैल घेता का तुम्ही? नाही. मसर घेताना कडब्याचा काळ का दुधाचा काळ? दोन्हीचा काळ. कडबाही खावा आणि दूधही भरपूर द्यावा अशी मसर घेतो. गाय पण कशी घेतो आपण? धेनुक शिडविना, बिना दुधाची गाय घेतो का आपण? नाही. मग प्रत्येक गोष्टी आपण पारखून घेतो, पारखून घेतो. मग तो राजा केवढा होता का, त्यानं सुद्धा संत पारखले. आणि संत पारखलेच पाहिजे. पाणी पिण्यात छान केन गुरु करणं पचन के. पाणी गाळून पेत जा, नाही तर बिमार पडतात. जरी बिमार पडतात त्याच्यावर औषध आहे, पण महाराज जर चुकीचा भेटला तर पिढ्याने पिढ्या मातीत जाते. महाराज सरपंच चुकीचा स्वीकारायचा नाही. तुम्हाला एक सांगू का, पवित्र डोकं हरामखोराच्या पायावर वाकवायचंच नाही. पवित्र डोकं नालायकाच्या बुजदिल वैचारिक पातळी संपलेल्याच्या पायावर ठेवलं की त्याचं पाप आपल्या डोक्यात येत असताना आपला संसार मातीत जात असतो. त्याचे सेन्स येत असतात. सेन्स इंग्रजी भाषेत त्याला सेन्स म्हणतात. मलाही फिरू फिरू यायची, शिकलो कमी पण फिरू फिरू काय आता. हो, काल परवाच्या म्हाताऱ्या बँकेत गेल्या अंकारा सहित लावाशाही, आणि काय चाललं तर लय बिजी. अरे बाबा काय झालं महाराज, लय टेन्शन आलं. 23% इंग्रजी बोलायला मी तर रोज 2 गावचं खातो, मला काऊन नाही याची. विठाला विठाला परीक्षा काय पाहिली, त्या राजानं गाय कापली. यवन राजा होता, मुस्लिम समाजाचा राजा होता. त्रैल दिशी तलवार हाणल्याबरोबर डोकं इकडे शिरी इकडे. अब नामदेव है जी, ए गौ माता जिंदी कर दो बोले. निघून गेला राजा. राजा रथात बसल्याबरोबर मागे फिरून, महाराज कवा जिवंत करताल? टाइम दिला नामदेव राय. चलो बोले चारुकीर्ती, चलो आप चलो. चले महाराज. चारुकीर्तीच्या डोळ्यातून पाणी आलं. राजानं लय कठोर परीक्षा पाहिली. रथातून चारुकीर्ती खाली उतरले आणि नामदेवरायला प्रणाम केला. चारुकीर्ती प्रधान रडू लागला. नामदेवरायने त्याचे डोळे पुसले. प्रधान जी आप क्यों रो रहे? नामदेवरायला हिंदी येत होती. आप क्यों रो रहे? बोले क्यों रो रहे, क्यों रो रहे? चारुकीर्तीने सांगितलं, महाराज प्रसंग कठीण आहे. गाय कापलेली, गाय जिवंत करायची. नामदेवरायने सांगितलं काय काळजी करू नका, जा तुम्ही ठरलेल्या टायमाला गाय जिवंत होईल, राजाला घेऊन या. महाराज रात्र रात्र जागून काढी. तितक्या वेळात नुसता भोवताल चारुकीर्ती फिरत होता. गाय कधी जिवंत होती, गाय कधी जिवंत होती. ठरलेल्या टायमाला नामदेवराय जवळ आले. गायीच्या शरीराच्या जवळ ते डोकं ठेवलं आणि डोळे झाकले. विटेवरच्या मालकाला सांगितलं, देवा काय तुला सोडून येऊ शकत नव्हतो रे. मला काही गरज नव्हती बाहेर प्रांत फिरायची. एवढा मोठा तू मला असताना मला बाहेर फिरवायला लावलंस. पूज्यश्री ज्ञानोबरायांसोबत मी आलोय देवा. आणि देवा काय आहे या राजाच्या मनात काय आलं संप्रदायाविषयी? काय राजानं स्वतः गाय मारावी आणि मला जिवंत करायला हवे? देवा बघ रे, बघ 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 बघ. महाराज काय जगाच्या मालकाला करता येत नाही. ते डोकं आपण मग त्या गायीच्या त्या शरीराच्या जवळ गेलं आणि गाय उठून बसली. महाराज त्यावेळेला त्या प्रांतीय राजानं, मुसलमान राजानं आचार्य, शास्त्री, पंडित, आनंद आश्रमावरचे कबीर यांच्यापर्यंत चर्चा केली आणि सगळी लोक
जनाबाईचा अधिकार पाहण्यासाठी पंढरपूरला आले. त्या मुसलमानाचं योगदान आहे तिथं, हो त्याचं योगदान आहे. पण ताकद कशाची आहे? या संप्रदायातला महात्मा बी तितक्या टोकाचा होता. गाय जिवंत करून दिली. देवा इतकं करावं लागतंय तुम्हाला. हाक मारल्याबरोबर जगाचा मालक प्रपंचात जाऊन तिथे गाय जिवंत करून दिली म्हणून मालक पहिल्या कडव्यात. मला वाटतं उज्जैनपुरीला 25 तारखेला कीर्तन आहे ना. गिरगावच्या वाळूजच कीर्तन आहे 25 तारखेला उज्जैनपुरीला. चला हाक मारल्याच्या नंतर येतोय. किती प्रसंग दाखवायचे तुम्हाला, किती. एकदा तुकोबाराय मिरची ऐकायला गेले. मिरची ऐकायला गेले. अनुभव आली अंगा ते या जगा चाखोनी सांगे. महाराज अगोदर चाखले, त्याची गोडी घेतली आणि मग लोकांना सांगितली. आधी अनुभव घेतलाय, हे खरंय, मग लोकांना सांगितलं. राक्षसाच्या कुळात जन्मालेला प्रल्हाद त्याच्याकरता हाक मारल्याबरोबर प्रल्हादाकरता धावले. नाम प्रल्हाद उच्चारी
तया सोडवी नरहरी उचलून घेत कडेवरी भक्ती सुखी नाला. कोण गजेंद्र? पशुच्या कुळातला गजेंद्र हत्ती. त्याच्याकरता प्रभू धावले. हाकी सर शिवडी. कोण शबरी? लावर चित्र शशी धरणाऱ्याच्या कुळातली पोरगी. तिच्याकरता धावला. कोण जटायू? किडे खाणारा, कीटक भक्षण करणारा, पण उच्च कुळातला होता जटायू.